बातमी नाशिकमधून आहे। नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या शीतल उदय सांगळे यांची निवड झालेली आहे। तर शीतल सांगळे यांना 37 आणि राष्ट्रवादीच्या मंदाकिनी बनकर यांना 35 मतं मिळालेली आहेत। थेट जाऊयात नाशिकला। आमचे प्रतिनिधी सागर वैद्य आता आपल्याबरोबर आहेत। सागर, नाशिकमध्ये ही अनोखी युती पाहायला मिळते जिल्हा परिषदेत। प्राजक्ता, खरं तर 15 वर्षांनंतर राष्ट्रवादीची जिल्हा परिषदेतली सद्दी संपली आहे आणि शिवसेनेचा भगवा जिल्हा परिषदेवर फडकलाय। आणि विशेष म्हणजे नाशिकमध्ये महिला राज अवतरलंय असं म्हणता येईल, कारण शहरातल्या 3 पैकी 2 आमदार महिला होत्या, आता महापौरही महिला झाल्या होत्या आणि आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षही महिला झाल्या आहेत। या सगळ्या महिला ब्रिगेड आता आपल्या सोबत आहेत। जिल्हा परिषदेतल्या नवीन अध्यक्ष आहेत, उपाध्यक्षही आहेत। मी अध्यक्षांपासून सुरुवात करतो। शीतलताई, विजय झालेला आहे, 2 मतांनी शिवसेनेचा भगवा फडकला, काय प्रतिक्रिया? नमस्कार, मी शीतल उदय सांगळे। माननीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने व माननीय मंत्री दादाभाऊ भुसे, आमदार राजाभाऊजी वाजे, आमदार कदम साहेब, सुहास भाऊ कांदे व जेपी गावित काँग्रेस पक्षाचे यांनी खूप सहकार्य केले। यांनी काय काम करणार आहात? जिल्ह्यासाठी महत्त्वाचा अजेंडा काय? जिल्ह्यातील ग्रामीण भागांसाठी प्राथमिक गरजा पूर्ण करू, महिलांना पुढे आणण्याचं, महिलांना डेव्हलप करण्याचं पूर्ण आम्ही जिल्हा परिषद सदस्य पूर्ण काम। प्राजक्ता, निर्मला गावित काँग्रेसच्या ज्या आमदार आहेत त्यांची मुलगी नैना गावित या उपाध्यक्ष झाल्या आहेत, पहिल्यांदा निवडून आल्या आहेत नैना, अगदी कमी वयातल्या उमेदवार होत्या। नैना, काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम सगळ्यांचे खूप खूप आभार, ज्यांनी सगळ्यांनी मला साथ दिला आणि ज्यांनी माझं नाव सुचवलं याच्यासाठी। आणि मी एक आदिवासी उमेदवार असून आदिवासी गटाचा मी प्रतिनिधी करणार आहे। तरी मी फक्त एवढं सांगू इच्छिते की आम्ही दोघी जणी मिळून आणि आमचा सगळा महिला ब्रिगेड मिळून आम्ही सगळे जितके चांगले कामं होऊ शकतील ते नक्कीच करूया। आणि प्रथम आमची जी प्रायोरिटी असेल ती आमची महिलांसाठी असेल। प्राजक्ता, आपण बघू शकतोय शिवसेना, काँग्रेस आणि माकप अशा पद्धतीची युती पाहायला मिळाली। काँग्रेसच्या उमेदवारांच्या डोक्यावर सुद्धा भगवे पेटे आज नाशिकच्या जिल्हा परिषदेत पाहायला मिळाले। माकपचेही सदस्य यांच्या सोबत होते, त्याच्यामुळे ही युती भाजप राष्ट्रवादीच्या युतीला भारी पडली आणि 15 वर्षानंतर राष्ट्रवादीची जिल्हा परिषदेतली सद्दी संपली आणि शिवसेनेचा भगवा आता नाशिकच्या जिल्हा परिषदेवर फडकलाय। प्राजक्ता, सागर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे नाशिकमध्ये भगवा फडकलेला आहे।